हॅलो हॅलो चेक. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. युवा क्रीडा कमिटी मंदनगड आयोजित मंदनगड प्रीमियर लीग पर्व 7 आणि 7व्या पर्वामधील चालू असलेली मॅच दोन विजयी संघांमधील जे ए ग्रुपमधून दोन संघ जिंकले होते. एका बाजूला प्रियांश अद्विका 11 त्यांच्या समोर खेळताना दिसणार आहे ते आराध्य 11. दोन विजयी संघ आहेत, त्यामुळे इथून पहिला विजय मिळवणं म्हणजेच त्यांच्या ग्रुपमधील शेवटची मॅच खेळण्याची त्यांना संधी मिळणार आहे. बघूयात कशा प्रकारचा खेळ दोन संघाकडून बघायला मिळतो. 3 षटकाची मॅच. पहिला बॉल आदित्य कदमचा, यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आतिश धाडसेने चेंडूला ड्राईव्ह केलं. मिड ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग, एक धाव धावून कंप्लीट केली आहे. आदित्य कदम पिंपळगावचा खेळाडू आणि त्याचा कंट्रोल पहिल्या मॅचमध्ये आपण बघितला. या मॅचमध्ये ॲज अ फ्रंटलाईन बॉलर, ॲज अ कॅप्टन म्हणून ते पुढे आले आहेत आणि त्याची गोलंदाजी आकाश वाकरेसाठी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. समोर डाऊन द ग्राउंड आणि आदित्यला बीट करून चेंडू निघून गेला मागे, बिलकुल स्टंपच्या मागे. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट. पहिलं षटक मार्गस्थ असताना सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 धावा. पण प्रितेशजी, आपण मागील मॅचपर्यंत जर बघितलं मोठमोठ्या संघांना मोठमोठे धक्के लागताना बघितल्यात. खास करून ओम साई 11 संघ पराभवाच्या छायेमध्ये गेला. हा मोठा अपसेट बघायला मिळाला पहिल्या मॅचमध्ये. यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. आतिश धाडशीच्या बॅटमध्ये देणारा फटका. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव येते. कोणतंही मोठं आक्रमण नाही आहे. यष्ट्यांच्या मागे तुषार सुतार. तुषार हुशार आहे. यावर्षी तुषार आयकॉन नव्हते, कारण डावखुऱ्या फलंदाजासाठी इथं तितकं पोषक वातावरण नसतं म्हणून. पण मागील वर्षी ज्यावेळेला ते आयकॉन होते त्यावेळेला त्यांचा परफॉर्मन्स बघण्यासारखा होता आणि त्यांनीच तर मागील मॅच सुद्धा गाजवल्या. ऑन साईडला ही ताकद आहे, ही नजाकत आहे आणि सुंदर पेशकश आकाश वागरेची. द ब्रँड ऑफ माप्र चेंडूला फेकून देतोय सीमारेखा पार. षटकार. थँक्यू. माप्रळ संघाचे जे टॉप ऑर्डर आहेत तेच या प्रियांश अद्विका 11चे टॉप ऑर्डर आहेत. म्हणजे दोन्ही ओपनर हे एकाच गावामध्ये जडमाय टाकण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल धाव कंप्लीट गेले. फॉलोथ्रोमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न केला तर डीप मधून प्रोटेक्शन असलेला क्षेत्ररक्षक जोरात वेगाने, पण धाव घेतले वाघरेने. पहिलं षटक मला वाटतंय जवळजवळ या ठिकाणी 5 चेंडूंपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि धावपलका धावा आहेत 11. 1-1-11. आता खेळपट्टी टणक झाली आहे. उन्हाचा प्रभाव बघता गरमी थोडीशी वाढू लागली आहे. थंडी निघून गेली आहे. हवेमधला दमटपणा निघून गेला आहे. हवेची जी दिशा आहे ती बदललेली आहे आणि हे सर्व बदलत असताना काय रिझल्ट बदलतील का यावेळेला? चेंडू फुलटॉस. हा फुलटॉस नव्हे तर पूर्णपणे बीमर नो वरती ताबडतोड षटकार. तब्बल 7. आमचा डीजे मास्टर तयारच आहे यासारख्या बॉलसाठी. वाव 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 त्याचं पण सायरन वाजायला चालू होतं आणि चेंडूला 6 धावांसाठी पाठवत असताना एका चांगल्या सुरुवातीनंतर हा खराब बॉल. हा खराब नाही तर जास्तच खराब, कारण 7 धावा या चेंडूवरती आल्यात आणि प्रियांश अद्विका 11 संघाला टाळ्या वाजवण्याची संधी मिळाली. आमचे प्रशांतजी पोस्टुरे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे आणि ते हास्य याचसाठी कारण धावा आता खोऱ्याने येत आहेत. पहिलं षटक आदित्यचा लास्ट बॉल फ्री हिट. आडव्या बॅटने खेळले. चेंडूला पाठवलं मिडविकेटच्या दिशेने. एकदा धावून कंप्लीट केली गेली. षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाचे धावा आहेत 18-19 बिनबाद. टीम प्रियांश अद्विका 11. मानाची मंडणगडच्या स्वाभिमानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची, मंडणगडच्या स्वाभिमानाची. एकीची ताकद आयोजनाची, जागा नाही तर राजकारणाची, जागा नाही तर राजकारणाची, जागा नाही तर राजकारणाची. संघटनेत या दोस्तीचा जमलाय मेळा भावांचा. संघटनेत या दोस्तीचा. ही लाईन अधोरेखित करण्यासारखी. या लाईन मध्ये खूप मोठा सार आहे. जागा नाही राजकारणातला ती जी लाईन आहे आणि खरोखर मंडणगड प्रीमियर लीग किंवा त्यांच्या पाठीशी असणारी युवा क्रीडा कमिटी, त्या युवा क्रीडा कमिटीमध्ये कोणत्याही प्रकारे राजकारणाला वाव नाही आहे. प्रत्येक जण
हा राजकारणाला दूर ठेवून काम करतो. या खेळामध्ये कधीही राजकारण आणलेलं नाही आहे, ना आणणार आणि ना आणून देणार. अशा प्रकारचं काहीसं अशा प्रकारची वर्किंग प्रोसेस आहे या संपूर्ण युवा क्रीडा कमिटीची. ज्या स्पर्धेसाठी आमचे देणगीदार त्यांची सुद्धा आम्ही चर्चा करणारच आहोत. त्या अगोदर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येतोय तुषार सुतार. स्ट्राईक हँडवरती असणार आहे आकाश वाघरे. आकाश वाघरेच्या बॅटमधून षटकार 2 बघितल्यात. पहिला इनसाइड आउट चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, दोघांच्या मध्ये चेंडू पायाला लागून क्रिकेटमध्ये फुटबॉल 1-2 मध्ये रूपांतर. 2 धावा धावून कंप्लीट केल्यात, चपळाईनं कंप्लीट केल्या आणि त्या 2 धावानंतर धावफलक 21 वरती जाऊन पोहोचलंय. किती धावा तुम्ही 3 षटकामध्ये बघू शकता, किती धावांपर्यंत तुम्हाला एक कम्फर्ट फील होऊ शकतो याचा विचार करून ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. आणि ज्या वेळेला आतिश धाडसे, आकाश वाघरे हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतात त्या वेळेला धावा बरसत असताना आपण अनेक वेळा बघितलंय. आता सुद्धा ती स्थिती मैदानात दिसू लागली आहे. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू अडलाय जरूर. एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु चेंडू निघून गेलाय आदित्यच्या वरून. 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि पंचांनी चेक करायला सांगितलं, रेफर केलं गेलं. चेंडू ज्या वेळेला हाताने अडवला गेला त्यावेळेला कुठे अडला, कुठे पडला, बाउंड्री चेक करायची आणि ते चेक केल्यानंतर आपल्यापर्यंत निर्णय येईल. त्या अगोदर युवा क्रीडा कमिटी मंदनगड प्रीमियर लीग 2025 आणि या स्पर्धेसाठी देणगीदार प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचे जे चषक आहेत ते कुमारी मायरा स्वप्नील शिकबण, कुमार अव्यांश अमोल वैराग यांतर्फे. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज रोख रक्कम 1000 आणि प्रत्येकी 1000 रुपये. दीपाली दीपक राठवळ यांच्या स्मरणार्थ नीरज दीपक राठवळ यांच्यातर्फे आकर्षक चषक कुमार शौर्य विनायक कामनकर, कुमारी तनिष्का विनायक कामनकर यांतर्फे. उत्कृष्ट फलंदाज 60 टी-शर्ट 70 बॅट, गोलंदाज शूज श्री निलेशजी मोरे युवासेना तालुका प्रमुख मंदनगड यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज कूलर श्री योगेश वैराग आणि राजू कदम गुडेगर यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर टी-शर्ट कैलासवासी शांताराम लक्ष्मण बोलाडे यांच्या स्मरणार्थ कुमार निकेश नरेश बोलाडे यांतर्फे. चेंडू पुरवठा सुनीलजी पुष्टुरे, पूजा क्रिएशन गोसाळे यांच्या माध्यमातून. मेडिकल किट श्री विजयजी बागडे यांच्याकडून. मालिकावीरासाठी रोख रक्कम 2000 रुपये कुमार शिव अविनाश बोरले असावले, मालक विघ्नर तवारिस यांच्याकडून. मालिकावीर आकर्षक चषक कैलासवासी शरद कावनकर यांच्या स्मरणार्थ श्री विनायक कावनकर यांतर्फे. मालिकावीर सायकल श्री सचिन शिकवण आणि सुशील गोठल यांच्याकडून. मालिकावीर बॅट श्री चेतन मादी यांतर्फे. संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी बॉटल्स स्वप्नीलबाई गायकवाड टिटवाळा यांच्याकडून. प्रत्येक सामन्यात सामनावीर चषक श्री भिकुमाव मालप, आधारस्तंभ युवा क्रीडा कमिटी, त्याचबरोबर वरिष्ठ सल्लागार युवा क्रीडा कमिटी मंदनगड यांच्याकडून. विजेता आणि उपविजेता संघाचं मेडल श्री दिलीप पोष्टुरे बहिरवली यांच्याकडून. दानशूर व्यक्तिमत्व राजन सर गोबरे साहेब, बिल्डर अँड कन्स्ट्रक्शन, पनवेल बिल्डर अँड कन्स्ट्रक्शन त्यांच्याकडून 5000 रुपये. नितेशजी धामणे 2000 रुपये. आशिषजी गोटल गणेशकडून 2000. गणेश मंगेशजी ठोंबडे 1001. मनीष चाचले तुळशी गणेशवाडी 1001. मुक्ताई ओंकार चाचले गणेशवाडी 1001. आदिरा राजू पुष्टे पाटीलवाडी 1001. सकंदर राजे भामगर 1001. मितिशा प्रशांत चाचले असावले 501. यावेळेला उंच हवेमध्ये चेंडू स्वतःच्या फॉलोत्रमध्ये सुंदर झेल. तुषार सुतारने टिपला झेल आणि आकाश वाघरे याला मैदान सोडावं लागतंय. गॉन. थँक्यू. सुंदर एफर्ट. ज्यावेळेला तो षटकार जात होता त्या षटकाराला अडवण्यामध्ये जे यश आलंय, आम्हाला इथून वाटलं नव्हतं की तो चेंडू 2 धावांसाठीच फक्त गेलाय किंवा 2 धावा वाचल्यात, पण अखेरकार तो अडल्यानंतरचा जो काही पवित्र होता आणि त्यानंतर स्वतःवरती निराश झालेले आकाश वाघरे मिस टाइम स्ट्रोकचे बळी झाले आणि फलंदाज बाद होत असताना बघा, फलंदाजाने लवकर जायचं त्याच्या मागचं कारण आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर जर का दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही मैदानाच्या आतमध्ये किंवा योग्य त्या वेळेत नाही पोहोचलात तर तुम्हाला टाइमआउटचा शिकार तुम्ही बनवू शकता. आंतरराष्ट्रीय
नियमावलीनुसार. आपल्याकडे तो नियम नाही आहे, पण आपण या शिस्तीचं पालन करावं अशी आपल्याला विनंती. कारण काही असे नियम आहेत, त्याच्या मागचे खूप सारी कारणं आहेत. त्या खेळामध्ये असलेला मोमेंटम, त्या खेळामध्ये असलेली लय. समोर सीमारेषा. मला वाटलं की हा चेंडू पवेलियनच्या समोर आणि वरती येतोय की काय, पण चेंडू जास्त उंची गाठल्यानंतर खाली आला आणि तिथे 2 धावा चपळाईने धावून पूर्ण केल्या फलंदाज पार्थ कापने. दोन विकेट 2. यावेळेला शेवटच्या क्षणाला बॅटमॅन केली गेली लवकर आणि त्यानंतर सिंगल धावून कंप्लीट केली गेली आहे. आणि बघा डीबीएनच्या माध्यमातून पहिल्यांदा पिचिंग लाईन दाखवण्यात आली, ज्याच्याद्वारे स्टंप टू स्टंप पूर्णपणे ती पिचिंग दिसून आली होती की चेंडू कुठे पडला, कसा गेला होता. लेग बिफोरची ज्या वेळेला एक अपील झाली होती त्याच वेळेला बिलकुल यष्ट्यांसमोर कसा चेंडू आढळला आणि त्यानंतर आणि अंपायरने योग्य तो निर्णय दाखवत असताना कशा पद्धतीनं त्यांनी ती विकेट आली होती. पहिल्यांदा तो ट्राय डीबीएनने केला आणि त्याच्यामध्ये तो सक्सेसफुल ट्राय झाला. सो अभिनंदन पूर्ण डीबीएनच्या टीमचं. अजून नवनवीन इम्प्लिमेंट करत राहावं, अजून चांगली उंच भरारी घेत राहावं हीच सदिच्छा. मैदानाची आखणी करायची इनिंग ब्रेकमध्ये की मॅच नंतर. कमिटी मेंबर्स लक्ष ठेवा. धावपलका ती धावा आहेत 28. 2 षटकांचा खेळ संपलाय, अजूनही 6 चेंडूचा खेळानं शिल्लक. आवाज का कमी केला वाढला? हॅलो 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 हॅलो. अहो एवढा लांबून खेचतोय. अरे हा आवाज खेचला नाही पाहिजे एवढा, काहीतरी हामिंग येते बघ. हॅलो हॅलो चेक. हॅलो बरोबर. काय बोलतो कोणाला? टीम बॉयज. चला यानंतर जी होणारी मॅच दोन्ही कर्णधार टॉससाठी या. टीएम बॉयज वर्सेस GI11 आणि टीएम बॉयजचे सर्व खेळाडू पॅव्हेलियनच्या खाली यायचे. टीएम बॉयज आणि GI11 दोन्ही कर्णधार टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. शेवटचं आणि अंतिम षटक. या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतात मिस्टर जय कदम. जय कदम आणि त्यांच्या समोर असणार आहेत पार्थ काप. पार्थ मागील मॅचचा हिरो, मागील मॅचचा मानकरी आणि त्याच्यासाठी कारण राहिलं होतं त्यांनी केलेली ती गोलंदाजी. आता या वेळेला शेवटच्या षटकामध्ये पार्थ बॅटिंगद्वारे कशा प्रकारे प्रभावित करतो ते पाहणार आहोत. समोर डाऊन दी ग्राउंड चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू. फलंदाज बाद. पार्थ काप याला मैदान सोडावं लागेल. गॉन. आला रे आला जगडेवाला, आला रे आला जगडेवाला, वसुली जगड्यामध्ये, दादा वसुली जगड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. आला रे आला जगडेवाला, आला रे आला जगडेवाला, वसुली जगड्यामध्ये, दादा वसुली जगड्यामध्ये. नवीन फलंदाज प्रशांत. नाव सांगा. अभिषेक. चला एक प्लेअरला वरती पाठवायचं आहे. आपला 12th मॅन नाही आहे संजय भाऊ. अभिषेक चोरगे नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. दोघं चेंडूच्या समोर पुढे आणि त्यानं सुंदर टिपला झेल. चांगलं जजमेंट, चांगलं कलेक्शन. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा हादरा.
थँक्यू. अरे बाबा हे सगळे थिरकायला लागतील, सगळ्यांच्या हातात लेझिम येतील अशा म्युझिक ऐकल्यानंतर. आम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर शिमग्याची आठवण येते. शिमग्यामध्ये कशा पद्धतीने सगळे नाचतात. ऑन हॅट्रिक जय कदम हॅट्रिक वरती असेल आणि योगेश मला वाटतं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. योगेश रक्ते आडव्या बॅटने खेळलं. योगेशने चेंडूला पुन्हा एकदा डीप मध्ये चेंडू निघून चालला. मिड विकेट मध्ये एकदा धावून कंप्लीट केली गेली. वेगाने फेकी केली. तुषारच्या हातामध्ये चेंडू गेला. हुशारीने तुषारने चेंडूला गॅदर केला आणि तिथे मात्र एकदा धावून कंप्लीट केली गेली. खूप वेळानंतर आतिश धाडशेला स्ट्राईक मिळाले. आतापर्यंत आतिशने फक्त 3 बॉल खेळलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी 1-1-2 अशा 4 धावा बनवल्यात. तोच आतिश मात्र आता स्ट्राईक एंडवरती असणार आहे. आतिशसाठी फील्ड प्लेसमेंट बघा. काऊ कॉर्नर, मिड विकेट, वाईड इश, लॉंग ऑन, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. हे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू उंच हवेमध्ये. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक आदित्य कदम चेंडूच्या मागे धावतोय. उलट्या दिशेने जात असताना त्याला झेल भेटलेला नाहीये, पण जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत 2 धावा जरूर मिळाल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आतिश प्रयत्न खूप करतायत पण आतिशला पाहिजे तसे यश आतापर्यंत मिळालं नाही. अगदी पहिल्या मॅच पासून जर तुम्ही बघाल तर आतिशच्या प्रयत्नांमध्ये कोणत्याही प्रकारचा कमीपणा नाहीये. ऑन मेरिट खेळतायत. इनसाइड आउटचे फटके बघितले, कटचा फटका बघितला, पुलचा बघितला, स्टेप आउट ऑन आणि पुल नंतर आता चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ 1 मोर कॅच. या षटकामधील 3री विकेट आतिश धाडसे डिपार्ट्स. तुझी मी जातोय का मुंबईचे शहर फुलांचा गोचेला आली. तुझी ग देते तुला लग्नाचं वचन राजाची राणी ग बनवे. थँक्यू 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 विजय. फलंदाजाचं नाव कळवा. प्रियांश कोण आहे एकदा बघा. तुषार केंद्रे. तुषार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी धावपलकाचे धाबा आहेत. 31-31. नेक्स्ट बॉल. हो यावेळेला चपलून खेळण्याचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी. रनआउटची संधी असताना काय रनआउट होतंय का. विकेट आली आहे आणि 32 इज द टार्गेट. 31 वरती इनिंग समाप्त. 32 धावांचं लक्ष ठेवलं गेलं त्या आराध्य एलेव्हन या संघासमोर. प्रियांश अद्विक एलेव्हन संघाच्या माध्यमातून यानंतर होणारी मॅच TM बॉईज वर्सेस GI11. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी या वरिष्ठ सल्लागार भिकुमामा मालप त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नेक्स्ट आहे मनाची मंडणगडची शौर्याच्या या देयाचा मैदान रंगलाय डावाचा. शौर्याच्या या देयाचा मैदान रंगलाय डावाचा. हा आवाज घुमलाय. थँक्यू 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 थँक्यू. उमेश धाडसे आपण खेळू नका बाहेर या. भिकुमामा टॉस झालाय का. TM बॉईज टॉस ना फक्त मॅच बाकी आहे. ओके काही हरकत नाही. आला श्याम आलाय. 32 धावांचा पाठलाग. 32 धावांचा बचाव. येणारी काळ सांगणार आहे. 2 मातब्बर संघ एकमेकांसमोर. ज्या 2 संघांनी मोठा विजय प्राप्त केला होता पहिल्या मॅच मध्ये. एका बाजूला आहे आराध्य 11 आणि दुसऱ्या बाजूला आहे ती प्रियांश अद्विका 11. प्रियांश अद्विका 11 एका बाजूला आमचे अमित भाऊ, दुसऱ्या बाजूला प्रशांत भाऊ. 3 षटकं 32. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 पिंपळगावचे स्टार तुषार सुतार आणि त्याच्या साथीने आदित्य कदम.
रोशन मालप आपण बॅट घेऊन या. रोशन मालप आपण बॅट घेऊन यायचंय. जिग्नेश पाडावे आपण सुद्धा या आणि श्यामशी संपर्क साधा. लेट्स प्ले. 32 इज द टार्गेट. फर्स्ट बॉल. ओ हो उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती आकाश वागरेने आपला कंट्रोल दाखवला. आला रे कोण तर आकाश वाघरे. आकाश वाघरेची जी काही गोलंदाजी किंवा जी अष्टपैलू खेळी आहे ती खरोखरच मंदगडच्या क्रिकेटमध्ये खूप मोठी आहे. फुलटॉस. यावेळेला चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्यानं टिपला झेल. थँक्यू डीजे. रेफर केलं जाणार आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. बघितलं जाईल नो आहे की नाही. आदित्य कदमने या फटक्याला खेळत असताना त्याच्या उंचीला त्याच्या वेगाला बापलं नव्हतं आणि त्यामुळे चेंडू उंच हवेमध्ये जात असताना क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आहे. पण आता पाहिलं जाणार आहे तिसरा पंच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा चेंडू डेप्थ होताना दिसला होता. पूर्णपणे खाली येणारा चेंडू होता. पण एक गोष्ट बघण्यासारखी होती. हवेमधला दमटपणा अजून कमी झालेला नाही असं वाटायला लागले. चेंडू ट्रॅव्हल होत नाही आहेत. अडचण समोर यायला लागल्यात. या सर्व मागील काही चेंडू किंवा षटकांना जर बघाल तर धावा बनत असताना अडथळे निर्माण होत आहेत. आदित्य कदमची विकेट म्हणजे जी प्राइजलेस विकेट आहे. कर्णधाराला मैदानाबाहेर यावं लागतंय आणि आराध्य 11ला लागलेला मोठा हादरा, मोठा धक्का. आकाश वागरेचं कौतुक करावं तितकं कमी. रोहन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. 3 षटकांची मॅच आहे. 18 मध्ये 32ची गरज असताना पहिल्या चेंडूवरती डॉट. दुसरा विकेट. तिसरा ओ व्हॉट अ शॉट. इम्प्रूव्हायझेशनल स्ट्रोक. चेंडू निघून चाललाय. पॉइंट सीमारेषेच्या जवळ अडवण्याचा प्रयत्न. स्टॉप केलाय. हो प्रयत्न खूप चांगले. शानदार एफर्ट. आता त्या एफर्ट मधून किती धावा. 1 2 3 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. खूप चांगले एफर्ट बघायला मिळाले आणि त्या एफर्टमुळेच कदाचित हा एक धाव अडवण्यामध्ये यश मिळालं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. 3 धावांनी स्ट्राईक रोटेट होत असताना तुषार सुतार आणि त्याच्यासाठी आता फील्ड प्लेसमेंट बघा. डीप मध्ये प्रोटेक्शन वाढवलं. स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, वाईड इश लॉंग ऑन आणि वाईड लॉंग ऑफ मध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक आहे. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, बॅकवर्ड पॉइंट सर्कलच्या आतमध्ये आणि लेग गलीमध्ये क्षेत्ररक्षक शॉटमध्ये तैनात. बॅटची काढा घेऊन चेंडू मागे निघून चालला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगली फिल्डिंग चांगली एकदा येताना दिसते. तुषार किती हुशारीने खेळतोय यावरती या सामन्याचा रिझल्ट तय केला जाणार आहे. धावपलकरती धावा या एका धावेनिशी जाऊन पोहोचल्यात 4 वरती. 4 चेंडूचा खेळ, 4 धावा. धावपलकरती 32चं लक्ष. एक मॅच आपण बघितली. एक मॅचच्या अगोदरची जिथे 6 चेंडू 16 धावा. ओ व्हॉट अ शॉट. शानदार स्ट्रोक आणि यावेळेला चेंडू हातातून निसटला. योगेश रक्तेचे प्रयत्न खूप चांगले, परंतु ज्या वेळेला डाईव्ह लागायला गेली त्यावेळेला चेंडूवरचं असलेलं लक्ष हटलं. हातातून चेंडू निसटला आणि निघून गेला. चेंडू सीमारेखा पार. चौकार. भट्टीवाडीचा चमकता सितारा मैदानाच्या आतमध्ये आता आग ओकतोय आणि यावेळेला आकाश वागरेचा चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. आकाशला वाटलं होतं की फलंदाज ज्या पद्धतीने तयार आहे त्याला बघता तो शफल होईल आणि शफल होत असताना तो शफलिंग वाईट चा एरर येऊ शकतो, पण तसं नाही झालं. खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील अँड फिंगर इज गॉन अप नाव.
यष्ट्यांसमोर फलंदाज बाद. पार भवानीचे उपकार गाजली शिवाची तलवार. पार भवानीचे थँक्यू थँक्यू डीजे. विकेट आली, रोहन बाद झाला आणि रोहनने जाता आता त्याचं कार्य जवळपास कंप्लीट केलं. पहिलं षटक संपलं, 9 धावा धावफलकावरती, 2 विकेट्स. त्याच्यामध्ये आदित्य कदमची डकचा शिकार आणि त्यानंतर रोहन ज्याने एक चौकार लगावला होता, एक तो मात्र मैदानाबाहेर गेलाय. नवीन फलंदाज अभिषेकच्या हातामध्ये चेंडू. 9 धावा आहेत, अजूनही 23 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 12-23 म्हणजे ही इक्वेशन जवळपास 11.50 ची सरासरी दाखवते. अभिषेकच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. जितू पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. पार्थ आहे की अभिषेक आहे? पार्थ. चला पार्थ काप. पारचा पहिला चेंडू समोर, चेंडू तळ्यामध्ये क्षेत्ररक्षक, चेंडू खाली. समोरच्या दिशेने मारलेला हा चेंडू जास्त उंची आणि त्या उंचीचा फायदा म्हणजे म्हणतात ना, जितकी जास्त उंची झाली अंतर गाठण्यामध्ये अपयश आलं आणि तुषार सुतार बाद. थँक्यू डीजे. पहिला चेंडू ब्रेक थ्रू. आणि पार्थची खासियत आहे, पार्थला मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच का मिळाला होता ते दाखवत असताना वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं ही त्याची खासियत. मध्ये चेंज ऑफ पेस, एखादा आउटकटर आणि मध्येच उसळी घेणारे चेंडू ही त्याची खासियत राहिली आतापर्यंत जेवढ्या ओव्हर त्याने हाताळल्यात. पहिला चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळाल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होतोय तो पार्थ. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल, ऋषभ कदम. ऋषभ कदम साठी हा चेंडू शफल झाले त्याने त्यानंतर मागे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फायनलीला टार्गेट करायचं होतं, डॉट बॉलची सांगता होतीये. निर्धाव चेंडू आल्यानंतर पुन्हा एकदा प्रसन्न चेहरे त्या प्रियांश अद्विक ऐलवण या संघाचे. प्रशांत पोस्टरे, सायमन. तुषार बाद झाल्यानंतर तो विजय जवळपास आलाय का असा काहीसा विचार करत असताना आपण ऋषभ कदम यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, चेंडूला पॉइंट मध्ये पाठवलं. क्षेत्ररक्षक शॉट मध्ये तैनात आहे, चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट केली जाते. नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं हे मैदान आणि या मैदानावरती चालू असलेला MPL चा हा थाट. 7व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि 7व्या पर्वामध्ये येत असताना उद्याच्या दिवशी शेवटचा सामना कोणाला खेळायला मिळेल, कोण MPL सीझन 7चा मानकरी ठरेल, त्यासाठी चालू असलेला हा अट्टाहास, त्याच्या बेसिक प्रोसेस ज्या प्रोसिजर आहेत त्या करत असताना शॉर्ट बॉल, मी ज्याची चर्चा करत होतो तो शॉर्ट बॉल इथे आलाय. पूर्णपणे शफल झाले होते आणि बॅटच्या रेंजमध्ये बॉल होता, फक्त अनिवन बाउन्स, उसळी जास्त. यष्टरक्षक चांगली कामगिरी करतोय मागे आणि असं असताना निर्धाव चेंडू सांगता होतीये. मागील 4 चेंडूमध्ये पार्थने फक्त एकच धाव दिली. श्याम शिगवण आपण व्यासपीठावरती या, पेवेलियन मध्ये यायचंय. श्याम शिगवण पुन्हा एकदा लवकर डायरेक्शन बदलत असताना फटका क्लोज करतायत. चेंडू मागे निघून जायला खूप उशीर लागतोय, लवकर बॅट फिरल्या कारणानं डॉट बॉल. पुन्हा एकदा आता शेवटचा अंतिम चेंडू बाकी. 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 722
या चेंडूवरती खूप काही निर्भर असणार आहे. इथे जर का एखादा मोठा फटका आला शेवटच्या सामन्यामध्ये, शेवटच्या षटकामध्ये हा सामना जिवंत आपल्याला बघायला मिळू शकतो. पण हा मोठा फटका नितांत गरजेचा आहे. काय मोठा फटका, जीतू मारेल का? नाही, एखादी चूक होण्यापेक्षा थोडं थांबलेलं बरं असं सांगत असताना पार्थ काप थरकाप करणारी आणि भंभीर उडवणारी गोलंदाजी पार्थने केली आहे मागील 2 मॅचमध्ये. पहिला सामना आणि त्यानंतर आता चालू असलेली मॅच 2 विजयी संघांमधील. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा पॉइंटमध्ये गेलाय. एक धाव येते, सिंगलने धावफलक पुढे जाईल. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी आराध्य 11 या संघाला. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. चला, नवीन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर अभिषेक. शेवटचे 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. अभिषेक समोर जितू पाटील. चला, जास्त वेळ घेऊ नका आतिश, फील्ड सजवायला एवढा वेळ घेऊ नका. शेवटचे 6 चेंडू, 6 मध्ये 21. पहिल्या 2 चेंडूवरती पिक्चर क्लिअर होऊ शकतं. उजव्याष्टीच्या बाहेर निघणारा चेंडू, पंचांवरती कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आलाय. ही शेफल वाईटची किमया काहीशी न्यारी आहे. तुम्हाला जे वाटतं तसं नसतं आणि कदाचित जे असतं ते तुम्हाला वाटत नाही. पुन्हा एकदा डॉट. लगातार 2 निर्धाव चेंडू. युवा क्रीडा कमिटी मंदनगड, मुंबई आयोजित मंदनगड प्रीमियर लीग 2025 पर्व 7वं आणि या 7व्या पर्वामधील चालू असलेलं हे चित्र. हो, पुन्हा एकदा शफलून खेळण्याचा प्रयत्न. लगातार 3 डॉट. या मॅचची पूर्णपणे हवा काढून घेतली आहे गोलंदाज अभिषेकनं. आणि हा सांघिक खेळ पहिल्या इनिंगला खेळत असताना जी सुरुवातीला बॅटिंग झाली, सुरुवातीला बॅटिंग करत असताना आकाश वागरेच्या बॅटमधून आले ते 2 षटकार या मॅचमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसले. पुन्हा एकदा डॉट बॉल. लगातार 4 चेंडू निर्धाव आल्यात आणि आराध्य 11 साठी अडचणी वाढतात. चला, मैदानात जाऊ नका छोटे कंपनी, मैदानाच्या बाहेरच थांबा. यानंतर होणारी मॅच TM बॉईज आणि GI 11 दोघांनी तयार राहायचंय. यावेळेला चॉप केलं चेंडूला, पण चेंडूला जोपर्यंत पाठवतील कव्हरच्या क्षेत्रामध्ये तोपर्यंत एकच धाव मिळेल. मात्र औपचारिकता या मॅचमध्ये बाकी. औपचारिकता शिल्लक असताना आमचे संजयजी पातेरे शेवटच्या काही चेंडू लिहिण्यासाठी, ती दास्तान त्यांच्या हातातून लिहिण्यासाठी सज्ज झालेत. आणि अशा प्रकारे हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक 3 संपलं. सामना सुद्धा संपला. मॅच जिंकली आहे ती प्रियांश अद्विका 11 या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय संघ आराध्य 11. हार्ड लक पुढील मॅचसाठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल आणि त्याचबरोबर नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. बॅटिंग समरी, मॅच समरीकडे जाऊयात. बघूयात कोणता खेळाडू इम्पॅक्टफुल कामगिरी करताना दिसलाय. ओव्हरऑल कामगिरी जर बघाल तर प्रियांश अद्विका 11ची दोन्ही युनिटमध्ये चांगली राहिली आहे. सुरुवातीच्या क्षणाला आकाश वागरेने केलेली बॅटिंग. आकाश वागरेने 8 चेंडू 20 धाबा केल्या. आतिश दाडसेने 5 चेंडू 6, पार्थ 3 चेंडू 3 आणि 1 चेंडू 1. शेवटी योगेशने केल्या. जयने 3 गडी बाद केले. तुषारने 1 गडी बाद केला. आदित्यनं 19 धावा खर्च केल्या. ओव्हरऑल त्यानंतर जर तुम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये बघाल तर पूर्णपणे टिचून मारा. आकाश वागरेने 2 विकेट मिळवल्या.